वेलकम टू आशूस व्लॉग. खूप दिवसानंतर हा व्लॉग करत आहे कारण की आम्ही जात आहोत राजस्थानला. पहिलं आम्ही टॅक्सीने गेलो बँड्रा स्टेशनला. ट्रेनमध्ये बसलो आहोत आम्ही. इथे आदर्श काहीतरी मस्ती चालू आहे त्याची. इथे आमची प्रिया चालू आहे स्ट्रेटनिंग, ट्रेनमध्ये स्ट्रेटनिंग. वाव. आणि आता आम्ही थोडा वेळ इथेच टी करत बसलो होतो. सकाळी दुपारी आम्ही 3 वाजता उतरलो. रात्री 11ची ट्रेन होती. आणि इथे आमचे शाहरुख खान DDLJची हे करत होते, स्टाईल मारत होते. आता आम्ही उदयपूरला उतरलो आहोत, जिथे की आमचे हे फॅमिली शूट्स केले आहेत थोडे. इथे आम्ही निघत आहोत उदयपूर स्टेशनवरून बाहेर, जिथे आम्ही ओला केली होती. आम्ही सगळ्या लेडीज होतो ओलामधून आमच्या हॉटेलवर जायला. आणि अनिकेत आणि मितेश आले रिक्षाने, कारण की ओला फक्त 4 सीटर बुक झाली होती. हे आहे उदयपूरचं हॉटेल, जे की नाव आहे वल्लभ विलास. आम्ही इथे उतरलो होतो आणि सगळे बॅग्स घेतलेले. हे दोघं पण आले रिक्षाने आमच्या मागून आणि आम्ही आता एंटर करत होतो. व्हिडिओ करता आता इथे माझा चांगला पोपट झाला असता, जे की मी मस्त पडली असती आणि माझा मुलगा मला बघत राहिला होता. जे की आता आम्ही चाललो आहोत रूममध्ये, जिथे खाली हॉल होतं आणि तिथे राजस्थानी लग्न चालू होतं. ठीक आहे, आम्ही इथे वरती आलो आहोत आता आमच्या रूममध्ये. पहिलंच बाथरूम होतं आणि हे आमचं हॉल, जिथे की आता आम्हाला थोडं फ्रेश व्हायचं आहे. अच्छा, आदरला बेड खूप आवडतात असे उड्या मारायला. ओके, आदर्श फ्रेश होऊन रेडी झाला आहे. ती व्हिडिओ मी काय थोडी केली नाही. आणि इथे पण तो मस्त बाहेरचं हे करत आहे आणि मी पण मस्त आता रेडी झाली आहे. इथे आमचे DDLJचे हिरो आले आहेत. इथे आमचे पतिदेव तर काय मोबाईलमध्ये सर्च करत आहेत ओलाची. माझा मेकअप काही संपत नाही. ओके, आम्ही आलो आहे आता मेकअप करून खाली. ओला तर काय आमची बुक झाली नाही. मग आम्ही इथे खाली थोडे फोटोज काढले. खाली लग्न चालू होते, तिथे दुल्हे राजाचा घोडा त्याची वाट बघत होता, तर त्याला प्रिंगल्स भरवले मितेशनी. आणि मग आम्ही रिक्षाने गेलो, कारण की ओला फायनली बुक झालीच नव्हती. इथे ओलाचे खूप प्रॉब्लेम्स असतात, लवकर बुकिंग होत नाही. मग आता आम्ही 2 रिक्षा करून तिघं गेलो आम्ही रिक्षाने. इथे आम्ही आलो होतो एका मार्केटमध्ये, जे की फक्त जस्ट बघत होतो. पण आम्ही इथे पहिलं चहा प्यायला थांबलो. चहा वगैरे पिला थोडा. अच्छा, प्रिया मला सांगत होती की आडवा मोबाईल कर, उभा नको करू. मग आम्ही थोडे फोटोज काढले आणि आम्ही इथे आलो आहोत सिटी पॅलेसला, जे की उदयपूरमधलं आमचं फर्स्ट प्लेस होतं, की जे आम्ही सिटी पॅलेसला येणार होतो. रात्र झाली होती. रात्र म्हणजे अगदीच काही नाही, ते आता 7 वाजले होते, जे की रात्रीचंच बघण्यात मज्जा आहे असं आम्हाला नंतर वाटलं. इथे आम्हाला एंट्रीला असं वाटलं की रात्र आहे तर काही दिसत नाही आहे, बट खूप सुंदर व्ह्यू होतं रात्रीचं, कारण की रात्रीचंच बघण्यात ही मज्जा असते. हे लाईट्स वगैरे ह्यांचे रात्रीचेच ऑन असतात. आणि खूप मोठा पॅलेस आहे, खूप बघण्यासारखे. इथे आदर्शला आईस्क्रीम मागण्याचा हट्ट केला त्याने, सो आम्ही त्याला एक सॉफ्टी घेतली आणि तो एन्जॉय करत होता त्याची सॉफ्टी. त्याला भेटलेली आहे त्याची आवडती आईस्क्रीम. आता तो खूप खुश झाला आहे. आम्ही पण पावभाजी घेतले होते, आम्ही पावभाजी पण खाल्ली सगळ्यांनी. आम्ही आदर्शने काय फक्त सॉफ्टी खाऊन एन्जॉय केलं आहे त्यासाठी. आम्ही थार कार पण आणली होती बरोबर मुंबईवरून, जे की त्याला तर कार्स आवडतात खूप खेळायला, म्हणून आम्ही घेऊन आलो होतो. इथे फोटोज काढायचे होते, पण आमची खूप नौटंकी चालू होती. असं आम्हाला माकडासारखं तोंड करायला तर खूप आवडतं. ठीक आहे, पण खूप चांगले फोटोज आले आहेत. ही अशी ट्रेन आहे, जी की सिटीज पॅलेस खूप मोठा आहे. वर चढण आहे, तर ही ट्रेन असते, जे की आपल्याला वरून खाली ड्रॉप करते. फक्त खालून वर आपल्याला चालत जायचं असतं. त्याच्यानंतर सिटी पॅलेस बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर एका हॉटेलमध्ये आलो, जे की खूप सुंदर हॉटेल होतं. त्या हॉटेलचा हा व्ह्यू आहे. अंधार होता आणि थंडीही इतकी होती की बस रे बस. मग आम्ही तिकडे एक टेबल बुक केला आणि इथे थोडं आम्हाला शेक घेण्यासाठी पण काही होतं.
शेकोटी बोलू आपण आपल्या स्टाईलमध्ये. तर आम्ही इथे असं शेक वगैरे घेत होतो. फारच थंडी होती. आमच्या इन्स्टाच्या इन्फ्लुएन्सर एकदम थंडीमुळे त्यांची कोंबडी झाली होती. त्यामुळे त्यांचं तोंड बघण्यासारखं होतं. हो हो. मग आम्ही जेवलो इथे आणि आम्ही आता रूममध्ये आलो आहोत रिटर्न आणि खूप थकलो आहोत. तर आम्ही झोपत आहोत. टाटा बाय बाय.